2 पंच सज्ज. किसन आणि त्याला समवेत गेलेला आहे तो पंच लक्ष्मण. हे 2 पंच. फलंदाजीला गेलाय तो सचिन आणि पप्पू. हे दुगाव संघाकडून सलामीची जोडी फलंदाजीसाठी सज्ज. पिंपळवाडा संघाचा हा सलामीचा गोलंदाज असणार आहे तो पिंपळवाडाचा एक राखीव खेळाडू. सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. फलंदाजीसाठी सज्ज येतो सचिन. सचिनसाठी पहिल्या षटकातला पहिला चेंडू. बघूया पंच कडे बारकाईने निरीक्षण करतायत त्या स्पीचचं. किसन पिंपळवाडा संघ क्षेत्ररक्षणात पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. निलेशचा पहिला चेंडू. सामना करतोय तो सचिन. सचिनसाठी निलेशचा पहिला चेंडू असणार आहे. सचिन पहिला चेंडू निलेशचा. पिंपळवाडा संघाकडून हा पहिला गोलंदाज निलेश. सामना चालू होतोय. सचिनसाठी पहिला चेंडू असणार आहे तो निलेशचा. बघूया खूप सुंदरसा रनअप. अकोटप्प्याचा चेंडू सुंदर खेळून काढलेला आहे आणि एका धावा समाधान मानावं लागलं ते सचिनला. सुंदर असा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू सुंदर प्लेसमेंट करून एक धाव मिळालेली ती सचिनला. एक चेंडू एक धाव. दुगाव संघाची धाव संख्या 1. एका चेंडूच्या मोबदल्यात निलेशचा सुंदर चेंडू. हा दुसरा चेंडू सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. चांगला यष्टी माग. बघूया ओव्हरथ्रोची एक धाव मिळालेली आहे आणि थोडस बघूया धाव वाढवण्याचा प्रयत्न होतोय का. अपील केलेलं आहे आणि 2 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा त्या दुगाव संघाच्या. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू निलेशचा. सामना करणार आहे तो पप्पू. पप्पूसाठी हा चेंडू. सुंदर चेंडू चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बघूया धावबाद होण्याचा प्रयत्न आणि धावबाद झालेला आहे तो सचिन. खूपच सुंदर फेकी. उत्कृष्ट यष्टी मागे कामगिरी केली ती यष्टी रक्षकाने आणि सचिनला धावबाद करून सचिन एक धाव काढून बाद झालेला आहे. खूपच सुंदर असं पिंपळपाडा संघाकडून क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि उत्कृष्ट फेकी तितकीच उत्कृष्ट यष्टी मागे कामगिरी केली ते यष्टी रक्षकाने आणि सचिन बाद झालेला आहे एक धाव काढून. हा तिसऱ्या धावेनंतर एक झटका लागलेला आहे तो दुगाव संघाला सचिनच्या रूपानं. फलंदाजीला जातोय तो विलास. सुंदर असं क्षेत्ररक्षण ते पिंपळपाडा संघाकडून. उत्कृष्ट फेकी तितकीच उत्कृष्ट यष्टी मागे कामगिरी केली ते यष्टी रक्षकाने. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद झालेला आहे तो दुगाव संघाचा. सुंदर गोलंदाजी ती निलेशची. 3 चेंडू सुंदर टाकलेले आहेत. कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यास फलंदाजाला अपयश आलेलं आहे.
चौथा चेंडू चौथा चेंडू निलेशचा सुंदर टोलावलेला आहे चेंडू. बघूया हा सुंदर झेल टिपलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे आणि हा दुसरा झटका मिळालेला आहे तो दुगाव संघाला. पहिल्याच चेंडूवर विलास बाद झालेला आहे. सुंदर फटका मारलेला होता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा सुंदर झेल टिपलेला आहे. त्याने कोणत्याही प्रकारे चूक केली नाही तर क्षेत्ररक्षकाने सरळ हातात झेल टिपलेला आहे आणि विलास पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे. 3 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद झाले ते दुगाव संघाचे. खूपच या मैदानावर दुगाव संघाला आपलं योगदान द्यावं लागणार आहे. पप्पूला आणि आता शांताराम या 2 जोडीकडून अपेक्षा असणार आहे धाव संख्या वाढवण्याची. बघूया पप्पूसाठी निलेशचा हा 5वा चेंडू. सुंदर चेंडू परंतु अवांतर धाव मिळते व्हाईटच्या रूपानं. धाव संख्या झाली 4. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो निलेश. पिंपळवाड्या संघाकडून हा पहिलं षटक टाकतोय तो निलेश. हा दुसराही चेंडू सुंदर टाकलेला आहे. निर्धाव असा चेंडू पप्पूला काही खेळून काढता आलेलं नाही. 4 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत ते निलेशने. हा शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातला. चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 5. पहिल्या षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली ती दुगाव संघाची 5. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळाली पिंपळपाडा संघाकडून ते निलेशकडून. दुसरा षटक घेऊन येतोय तो लक्ष्मण. लक्ष्मणचा सामना करणार आहे तो पप्पू. बघूया पप्पू आपल्या संघासाठी फलंदाजीतून किती धावा उभारतोय आपल्या संघाला. लक्ष्मण दुसरं षटक पिंपळपाडा संघाकडून घेऊन येतोय तो लक्ष्मण. टप्प्याचा चेंडू उंच टोलावलेला आहे. 2 क्षेत्ररक्षण धावत आहे. 2 क्षेत्ररक्षण मध्ये हा चेंडू पडलेला जातोय सीमारेषेजवळ. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती 3 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 8. पहिल्या चेंडूवरती 3 धावा मिळालेल्या आहेत त्या दुगाव संघाच्या पप्पूला. आई खूपच सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला काही खेळून काढता आलेलं नाही. निर्धाव असा चेंडू. शांताराम मारण्याचा प्रयत्न करत होता लेग साईडला परंतु लक्ष्मणने चांगलेला हा सुंदर चेंडू होता. हाही चेंडू सुंदर टाकलेला आहे. निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू उत्कृष्ट टाकलेले आहेत ते. पहिल्या चेंडूवर 3 धावा गेलेल्या होत्या लक्ष्मणच्या. 2 चेंडू उत्कृष्ट टाकून पुन्हा लय पकडलेली आपल्या गोलंदाजीमध्ये ते लक्ष्मणने. लक्ष्मणचा हा चेंडू चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न शांतारामकडून. 3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेले आहेत ते लक्ष्मणने. शांतारामला काही खेळून काढता आले नाही. 3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेले ते लक्ष्मणने. 4 चेंडू मध्ये 3 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. हाही सुंदर टोलावलेला आहे. बघूया 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झाला आहे तो शांताराम. आणि बघूया
चेक कर भाऊ. पंच रन. रन किती घ्यायचे? 3 रन. अकरा धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू सुंदर टोलवलेला आहे स्ट्रेटला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागते पप्पूला. पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. 2 षटकांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती दुगाव संघाची 12. पुन्हा तिसरं षटक घेऊन येतोय तो पहिलं षटक टाकलेला निलेश. सुंदर असं पहिलं षटक टाकलं होतं ते निलेशने. 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं. निलेश पहिला चेंडू पप्पूसाठी आणि अवांतर व्हाईटच्या रूपाने 1 धाव मिळालेली ती. निलेशची लय बिघडलेली आहे दुसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक संघासाठी तिसरं षटक टाकतोय तो निलेश पप्पूसाठी आणि हा चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. बघूया पंच. आणि हा उंच असा षटकार मारलेला आहे तो पप्पूने. सुंदर असे फलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकाची कसर काढलेली जी कमी धावा दिलेल्या होत्या आणि 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं ते निलेशला. निलेशचा हा दुसरा चेंडू. ही सुंदर चेंडू अवांतर धाव वाईटच्या रूपानं. पुन्हा एकदा निलेशची लय बिघडलेली षटकाराने. एका चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत ह्या षटकात. सुंदर फटकेबाजी. हाही अवांतर धाव गेलेली. एका चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत निलेशने. खूपच खराब असं हे या ठिकाणी एका षटकामुळं दुगाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 21. एका चेंडूत 9 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत ह्या षटकात. सुंदर टोलावलेला आहे चेंडू. येतोय स्ट्रेटला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेले. बघूया धावा होण्याचा प्रयत्न परंतु थोडंसं क्षेत्ररक्षकाला ढिल्लालपणा दिसून आला त्याच्यामुळे 2 धावा घेण्यात यश आले ते पप्पूला. धाव संख्या झाली ती 23. सुंदर असं ताळमेळ दिसतंय दोन्ही फलंदाजांमध्ये ते पप्पू आणि शांताराम मध्ये. बघूया सीमा पार होतोय का. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते लेग साईडला. एका धावावर समाधान मानावं लागलं. हे खूपच महागडं षटक टाकलेले आपल्या संघासाठी ते निलेशने. अवांतर 3 चेंडू टाकलेले. सुंदर टोलावलेला आहे चेंडू. आणि बघूया काय समोर बसलेल्या प्रेक्षकांनी बघा बरं. 4 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 28. तिसरं षटक खूपच असं महागडं पडलेलं आहे ते. आणि हा सुंदर चेंडू. शांतारामला काही खेळून काढता आलेलं नाही. 5 चेंडू झालेले आतापर्यंत ह्या षटकातले. शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातला.
सामना करतोय तो शांताराम. शांताराम हासाठी हा चेंडू. बघूया, जोरदार अपील केलेलं आहे ते यष्टीरक्षकाने. दाद मागतायत आणि पंच किसन यांचा षटक संपल्याचा इशारा. 3 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 28. राजेश बोल गया. या. धन्यवाद सर. आपण मात्र बघतो की 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण मात्र धावसंख्या बघायला भेटली ती 28 धावसंख्या. पहिलं षटक अतिशय जबरदस्तरित्या हाताळलं होते, परंतु 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पडला आणि त्यानंतर 28 धावसंख्या. आपण ऐकलं आदरणीय गुरुवर्य परमपूज्य अर्थात काय तर मात्र नक्कीच समाजाचा प्रमुख घटक म्हणून मात्र ज्यांची मात्र एक ओळख आहे आदरणीय बेनकुळी सरांना आपण मात्र ऐकत होतो. या ठिकाणी पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय माझ्या तमाम लाडक्या क्रीडा प्रेमिकांचं. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरटाचे काय कधी बांधता येईल, क्षिदांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, शेवटचे 12 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्क होती पिंपळपाडा संघाचा. 24 नंबरची जर्सी प्रदान केला हा गोलंदाज अनिल. 10-12 पावलांचा स्टार्ट घेताना प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजीची भूमिका सांभाळण्यासाठी सिद्ध. पहिला चेंडू यावेळेला नक्कीच स्टँड अड्डीलावर मध्ये चेंडूला सोडलं होतं. चेंडूला अतिरिक्त उसळी नाही. आडव्या बॅटने गुण मारण्याचा प्रयत्नांना यश आलं नाही. चारही बाजूला झेंडे फिरताना आपल्याला बघायला भेटतात. मोकळं मैदान आणि मोकळं मैदान असल्यानंतर नक्कीच किती चांगलं योगदान असेल या स्पर्धेला. उंच फटका देतो चेंडू खाली क्षेत्र नाही. चेंडू सीमा रेषा पार. षटकार मिस्टर पप्पू ऑन द फायर. डीजे पप्पूच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा मात्र स्लॉट मध्ये चेंडू आला नाही. चौथा गोलंदाजी मार्क होती मात्र तयार असताना सुंदर झेल पकडलाय. बैक टू द पेविलियन. ईट का जवाब पत्थर के साथ. डीजे प्रयत्न फसला आणि कुठल्याही गोलंदाजावरती पहिल्या चेंडूचे जेव्हा मात्र सटकार येतो तेव्हा गोलंदाजाच्या मनामध्ये प्रश्न पडला असतो की नक्कीच कसा चेंडू सोडू. परंतु सुंदर चेंडू सोडलाय. राष्ट्रमोर्द विकेटच्या बाजूने षटकातील तिसरा चेंडू. यावेळेला फलंदाज सफल झाला. ऑन साईडला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयार दाखल होती. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेल्या. धावफलकावरती धावसंख्या टीमची दोगावकरांची धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 4 चेंडू. यस धावसंख्या झाली 34 धावसंख्या. सानिध्य जिद्द चिकाटी कला कौशल्य कसब नेतृत्व असं मात्र हे सुंदर कर्तृत्व आणि सुंदर कर्तृत्व करत असताना शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. सप्पा बॉलिंग जबरदस्त लाईन लेंथ अतिशय चांगलं मॅनेजमेंट. विळवंडीकरांच्या वतीने आयोजित केलेली भव्य स्पर्धा राष्ट्रवादी चषक 8वा दिवस आणि 8व्या दिवसातील मात्र हा सुरेख सामना बघायला मिळतोय. हवेमध्ये चेंडूला पाठवलंय 6 धावेंसाठी. दिल मांगे मोर. डीजे षटकार. धावसंख्या पिंपळपाडा या ठिकाणी थोडासा विचार करतोय कारण की अतिशय चांगले चेंडू हाताले होते. 5 चेंडूमध्ये जवळजवळ 6 धावा खर्च केला होता परंतु शेवटच्या चेंडूवरती बिग फटका बिग षटकार. धावसंख्या 40. 5 सेकंदाचा सामना असेल. 4 गोलंदाजांचा वापर करावा लागेल आणि याच अनुषंगाने बघतो की शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजा
पिंपळपाडा संघाचा दिगंबर दत्ता दिगंबर आहे रे सावळ्या भेट मला दे रे. पहिला दिवस गाजवला पिंपळणारी या संघाने, दुसरा दिवस गाजवला खोटीचा पाडा या संघाने, तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की वाघेरी या संघाचं दमदार प्रदर्शन बघायला भेटलं. चौथ्या दिवसामध्ये पावसाचं सावट आलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना शेवकंडी संघ विजयी ठरला आणि 5व्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ केला. तो आपण बघितलं होतं की रवळगाव संघाने पहिला चेंडू खोलून मारता चेंडू होता, सरळ बॅटवरती घेऊन मारलेला फटका. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, थोडासाच हुलकावणी देऊन जातोय आणि हुलकावणी देऊन गेल्यानंतर 13 पिछा नाही चढूंगा सोनिया कहा भाग रे तू मस्त करण्यात साथ धावतीत करण्याची सुवर्ण संधी असेल. यावेळेला लेट करन अँड इट्स गॉन. अतिगाई संघटने सावधान, पुढे धोक्याचं वन आहे. मानता ब्रेक लागला नाही, उत्तम ब्रेक बघायला भेटला नाही आणि फलंदाजाला यावं लागेल की मंद मंद पावला नाही. पुन्हा एकदा डगआउटचा रस्ता, डीजेला देऊया संधी. शिल्लक असतील हानामारीच्या षटक. वाली जिवेल चांगली स्पर्धा बघायला भेटत. गोठ्याचं वासरानं ह्या चाटत आई आई म्हणून कोणी आई सहा मारी सातत्याने आपण बघतो की नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये बकऱ्या देखील चारा टिपण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. तर नक्कीच माळ रणावरती ओसाड माळ रणावरती हे सुंदर मैदान फुललेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सिवा तुम्हारे सिवा कुछ न चाहत करेंगे, जब तक मैदान के अंदर खड़े रहेंगे तब तक मेरे टीम के लिए रन बना पाएंगे. शिवाजी या नावाला जर कधी उलट वाचलं असेल तर जीवासी असा शब्द तयार होतोय. जो आयुष्यभर जीवासी केला तो शिवाजी झाला. 36 अतीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे, शिस्त प्रिय व वाणिज्य ते जिजाऊचा पुत्र, मग महाराष्ट्राची शान हार न मानणारे. इनसाइट आउट एरियामध्ये टीप मिड ऑफच्या टोक्यावरनं चेंडू रक्षण करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटत आहे. दुसरी धाव येते खात्यामध्ये आणि दुसरी धाव खात्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर धावपळगावती धावसंख्या जाऊन पुढे सरकते 45. 44 धावसंख्या असेल. हिमालयाच्या उंच स्थिरावर फडकत राही निशांत. 44 धावसंख्या. राईट मार्ग विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू. बॅटला चेंडू स्पर्श झालाय की नाही हे देखील बघणं गरजेचं होतं. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. झेप असावी, गरुडाची नजर असावी, ससाण्याची जिद्द असावी, फिनिक्स पक्षाची राखेतून निर्माण होण्याची. कारण की जर गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल. स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू. यावेळेला लवली चेंडू. अतिरिक्त उसळी प्राप्त केल्या आणि उन्हाचा तडाखा आपल्याला बघायला भेटतोय. आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण बघतो की नक्कीच आज उद्या 2 दिवसामध्ये नक्कीच हवामान खात्याने तो अंदाज दिलेला आहे की 2 दिवसामध्ये नक्कीच अतिशय तापट वातावरण असेल. आणि हे तापतं वातावरण बघायला भेटतंय. उलटा चेंडू सरळ बॅटने धनुष्यामधून निघालेला फटका. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. पिंपळपाडा संघाचे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पिंपळपाडा काय म्हणू शकाल. षटकाची पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्कोती तयारीमध्ये. एक निर्णायक षटक आणि निर्णायक षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील, किती धावा रोखल्या जातील हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण की 5 सेकंदाचा सामना निर्णायक षटक हाताळला जात आहे. यावेळेला खाली राहिलेला चेंडू थर्मॅन आणि गलीच्या क्षेत्रामधून निसरता होतोय. चेंडू थर्मॅन गलीच्या क्षेत्रामधून निसरता झाल्यानंतर बघायचं की पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण करताना फेकी देखील तितकीच चांगली झाली. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये लाल परी धावते, कुठं कुठे धावते, प्रमुख बसेस धावतात. तंबू काही लबराचं पाय दादा हक मारी तर रेंबात जाय. जीव का प्राण घामाच्या धारा. आणि घामाच्या धारा बघायला भेटल्यानंतर 2 धावा बघायला भेटतात. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती सिक्का मरमत केला जाईल की नाही प्रश्न निर्माण झालाय. चेंडू जात आहे बिग हिट साठी. यस दिस इज द सुपर 6 मॅक्सिमम हिट, द ग्रेट फिनिश. 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. दुगावकरांची धावसंख्या झाली 54-55 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतर 2 षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं होतं की नक्कीच टॉप गिअरवरती गेला. एक्सिलेटरला जोरदार मात्र पिळून गाडीला पळवलं. धावसंख्या 54-55 धावांचं लक्ष. कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. आपण बघतो की नक्कीच विळवंडीकरांचा हा थरार आहे, राष्ट्रवादी चषकाचा हा मान आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत जाते ही स्पर्धा. का तर मात्र मान सन्मान देणारी स्पर्धा विळवंडीकरांच्या वतीने एक सुपर आयोजन नियोजन. येणाऱ्या 18 तारखेला, आज आहे 15 तारीख, उद्या आहे 16 तारीख आणि परवा आहे 17 तारीख. 17 तारीख झाल्यानंतर जी 18 तारीख येईल, 17 मध्ये जो खतरा करेल हाच 18 मध्ये नक्कीच आपला ठसा उमटवेल. आज कुस्तीचा खेळ याच मैदानावरती.
वडा पिंपळाच्या पारंब्या एक फांदी केली, या उंगवतच्या बाजूला एक फांदी केली, या मावळच्या बाजूला 55 धावांचं लक्ष्य पिंपळपळा संघाला. हे 55 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं जाईल का हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल. दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत करूया. बॅनर समोर बसलेले माझे लाडके क्रीडा प्रेमिक बघा, उन्हाचा तडाखा वाढत जातोय. सूर्य पश्चिमेच्या बाजूला जाताना देखील सूर्याची किरण तेज असल्यानंतर देखील त्या बॅनरचा सावलीचा आश्रय घेऊन प्रेक्षक वर्ग बसलेला आहेत. समोरच 4 प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत की नक्कीच आपण बघतो की किती आवड आहे, किती सवड आहे. आवड आहे म्हणून सवड भेटते आणि म्हणूनच तर आजच्या दिवसामध्ये आदरणीय बेनकोळी सर देखील आपल्याला व्यासपीठावरती लाभलेले आहेत. ही आवड आहे, सवड आहे. प्रत्येक वर्षामध्ये गाळुशीच्या मैदानामध्ये एक सुंदर स्पर्धा असते. या वर्षामध्ये नक्कीच आम्हाला देखील मात्र त्या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये प्राधान्य भेटलं होतं. आदरणीय मंगेश पेसाई साहेबांचं देखील मी शब्द सुनणार सरचं स्वागत करेन. संपूर्ण या ठिकाणी जे उपस्थित संघ झालेले आहेत त्या संघाच्या वतीने आपण बघतो की बेनकोळी सरांचं सहर्ष स्वागत करूया. 55 धावांचं लक्ष्य लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मित्रांनो, पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना आहे. 5 धावांची पॅनल्टी दुगावकरांना लागलेली आहे. म्हणजेच 5 धावा तुमच्या खात्यामध्ये समाविष्ट केल्या जाईल. पिंपळपळा संघाच्या खात्यामध्ये 5 धावा समाविष्ट केल्या जातील. मोर नाचतोय वनात कोकिळा गाते रानात चेंडू पळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. फास्ट घ्यायचा आहे. यानंतरचे सर्व सामने 4 षटकाचे राहतील याची देखील नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, फास्ट घ्या. उन्हाचा तडाखा वेल मांडवाला चढे माझ्या घामाचे गळे ऋण जुनुग झालं पीठ जात्या ताटलं. निलेश आणि अनिल ही जोडी जाते मैदानाच्या आतमध्ये पिंपळपडा या संघाची. पिंपळपडा अक्षरशः आपण बघतो की नक्कीच याही वनाला पिंपळ दिसला, त्याही पिंपळाला पाळ बांधली आणि त्याही पाळीवर गाय बांधली. त्याही गायने नाचीनी खोदून चिखल पाडलं आणि त्याही चिखलाचा गजानन केला आणि त्याही गजानन देवाचा उंदीर घोडा. आज बघायचा की पिंपळपाडा संघ विजयी ठरेल की नाही. पहिल्या दिवसामध्ये पिंपळणारे संघाने आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. एका बाजूला असेल ते दुगाव, दुआ मिले बड़ों से साथ मिलेंगे, अपनों से प्यार मिलेगा, रब से प्यार मिलेगा, सबसे प्यार मिलेगा. दुगाव से क्रिकेट हे पहिलं क्रिकेट. आजच्या घडीला आपण मात्र प्रोफेशनल क्रिकेटकडे वाटचाल करताना एक जर्सीला खूप काही मोठं प्राधान्य दिलेलं आहे. पेनल्टी आहे सर 5 धावांची. सोनियाच्या ताटे उजळल्या ज्योती, ह्या ज्योती उजळलेल्या आहेत. विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना, विसरा साऱ्या वालगना. या घडीला आपण जपूया राष्ट्रवादीच्या पाऊल खुणा. कोणी पडत असेल तर शत्रूला मात द्यायला विसरू नका. रणगणात शत्रूला साथ द्यायला विसरू नका. हे रणगण आहे क्रिकेटचं, हे रणगण मैदान आहे. नक्कीच क्रिकेट खेळण्यासाठी कडवी झुंज आहे. या झुंज प्रेशर निर्माण केलं असेल. अनिल आहे स्ट्राइक एंडला. निलेशच्या बॅटमधून षटकार आलाय. निलेश ऑन द स्ट्राइक. निलेश आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती बिग फटका. स्वागत केलंय शिवा या गोलंदाजाचा. शिवा कशा प्रकारे कमबॅक करेल. हो क्या बात है. लवली चेंडूला सोडलंय आउटसाइड ऑफ स्टंप मध्ये चेंडूला ठेवलंय आणि त्यानंतर जोरदार अपील तर केली परंतु नॉट आउटचा कॉल येतोय पंचांकडला. सुंदर चेंडू हाताला होता. गुड कमबॅक. इट का जवाब पत्थर के साथ. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा. प्रश्न विचारणारा चेंडू होता. उजव्या साईडला मोठे मोठे फलंदाज
असा चेंडू खेळण्यासाठी रोखून जातात, थकून जातात, वाकून जातात आणि त्याच अनुषंगाने यावेळेला नक्कीच स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश पायाच्या आग डोक्याच्या केसापर्यंत गेले असेल. राईट आर्मवर विकेटच्या बाजूने षटकातील पुढील चेंडू, तिसरा चेंडू समोरचा पाय पुढे काढला, मोठा फटका येतोय, बहुत बडा फटाका. होली आई उडे रे गुलाब लायो रंग केसर में. या ठिकाणी नक्कीच रंग बदलण्याचा कार्य करणारा हा निलेश ऑन द फायर. दुसरा षटकार डीजे. दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसापासून याच मदती षटकाराची आतसबाजी होते. उजव्या साईडला ऑफ स्टंपला चुनला घेऊन काढण्याची पूर्वतयारी. पहिली अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली. पहिली अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट होत असताना धावसंख्या बघायला मिळते ती 13. आव्हान आहे 54 धावांचं आणि 54 धावांचं आव्हान 55 धावांचं आव्हान असल्यानंतर अष्टमोर्ध विकेटच्या बाजूने शिवा थोडासा नक्कीच महागडा ठरतोय आणि महागडा ठरल्यानंतर याही वेळेला समोरचा पाय पुढे काढला. कारण की काय, जेव्हा तुम्ही या लॉंग खेळपट्टीवरती शॉर्ट चेंडू टाकाल तेव्हा शॉर्ट ऑन फुल सक्सेसफुल षटकार. तिसरा षटकार येतोय. दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोललो तर एकदाच, झुकलो तर मुजराच. गेपोरी विट्टू दांडू लबरी चेंडू मारू नको दांडू लबरी चेंडूचा खेळ नाही आहे, टेनिस बॉलचा खेळ आहे. परफेक्ट सुपर टेनिस आहे आणि या टेनिस बॉलवरती हल्ला बॉल, परंतु पुन्हा एकदा मध्ये चेंडू जाऊन खेळला तो यश वरती. आव्हान तर 55 धावांचं आहे. 19 धावा देखील आल्या होत्या. यावेळेला आपण बघतो की नक्कीच अति घाई केली आणि फलंदाजाला बॅक टू द माघारी यावं लागेल. देऊया डीजेला संधी. एक सुमधुर संगीत प्रेक्षक वर्गांचं मनोरंजन करण्यासाठी आमचे सुनील मित्र तयार आहेत डीजे वाजवण्यासाठी. जबरदस्त फलंदाजी तर बघायला भेटली होती आणि जबरदस्त फलंदाजी करत असताना बघतो की नक्कीच जे सरसरत रक्त आहे या रक्ताला मात्र पूर्णपणे थांबवू शकला नाही, थंड करू शकला नाही. सीएसकेचा फॅन असेल, सीएसकेची बॅट मध्ये नक्कीच घेऊन मात्र उतरला होता मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आरपी रवींद्र, नवीन फलंदाजासाठी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज शिवा. फुलटॉस चेंडू याही वेळेला चांगला फटका बघायला भेटला. समोरच्या बाजूला श्रीमुलांच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि श्रीमुलांच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 19. 19 प्लस 5 24 धावसंख्या असेल. 5 धावा जमा करायच्या खात्यामध्ये पेनल्टीच्या. आज उसाच्या गाडीचा मात्र आवाज येत नाही, कारण की नक्कीच उसाच्या गाडीचा आवाज का नाही येत. ऊन जास्त असताना देखील आज मात्र नक्कीच कोणी मात्र उसाचा आस्वाद, उसाच्या रसाचा आस्वाद घेत नाही. काकडी सेंटर देखील सुरू आहे. दुसरा गोलंदाज दुगाव संघाचा राईट मोर द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज आणि पहिला प्रथम अनिल जातो स्ट्राईक एंडला. धावसंख्या 24. अद्याप जवळजवळ 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 चेंडूमध्ये धावा लागतील त्या 31. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणारा हा संघ याला बघायचा आहे की नक्कीच नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळते. आदरणीय गुरुवर्य बेंडकोळी सरांनी या ठिकाणी उल्लेख केला होता की समोरच मला वाटतं डॅम असेल, खोलवर पसरले जाते क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर डीप स्कोरलक, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 5 खेळाडू सीमा रेषा बाहेर असणं गरजेचं आहे. परंतु आपण बघतो की या ठिकाणी कदाचित आज मनामध्ये आलं नाही आहे की काय. आपण सातत्याने क्रिकेट खेळतो आणि सातत्याने क्रिकेट खेळत असताना आपल्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टी अनुभव पाहिजेत. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला संघ ज्या वेळेस मात्र नक्कीच भाग घेतोय त्यावेळेस मात्र नक्कीच कॉम्बिनेशन कसं आहे, 4-5चं कॉम्बिनेशन कसं असतंय, कुठला खेळाडू कधी मात्र कुठल्या क्षणी लावायचा हे सातत्याने जाणलं पाहिजे. पहिला चेंडू, पलटा चेंडू, मोठा फटका येतो, मोठ्या घरचा पोकळ वासा, चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. बिग षटकार.
का कोणाच्या बॅट मधून येतोय मिस्टर अनिल. अनिल षटकार मारून मात्र आपला वैयक्तिक खातं ओपन करतोय. धावसंख्या 30. बॅटपट 50. सुंदर क्रिकेट, संयम. या क्रिकेटला म्हटलं जातं की संयम. जसं आपण मात्र बघितलं होतं की पहिला फलंदाज अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता, परंतु संयम त्यांनी दाखवला नाही. त्यानंतर या फलंदाजाकडे काय शिकण्यासारखं खूप काय आहे. कारण की पहिल्या चेंडूती षटकार मारला, दुसऱ्या चेंडूती सिंगल घेणं परम करतो मानलं जाते. हे परम करतो सिद्ध केलंय. लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. नो बॉलचा कॉल येतोय पंचांच्या वतीने. धावसंख्या 32. फ्रीडचा कॉल. पालघर जिल्हा आदिवासी घोषित केला. हे गाणं देखील मात्र वाजवलं जाईल आणि त्यानंतर आपण बघतो की आमचे डीजे ऑपरेटर प्रत्येक गाणं वाजवण्यासाठी सज्ज असतोय. शॉर्ट चेंडू होता आणि त्यानंतर नक्कीच आखूट टप्प्याच्या चेंडूला बिग प्रहार करण्याच्या पूर्ण प्रयत्नामध्ये आपण पाहिलं होतं की फ्रीडचा कॉल देखील होता. फ्रीडच्या कॉलवरती मोठा फटका बघायला भेटला नाही. सुंदर स्पर्धा, मानाची स्पर्धा. या विभागामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या स्पर्धा झाला आणि दिंडोरी तालुक्यामध्ये ही अतिशय महत्वपूर्ण दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला भेटते. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने अतिशय देखणा स्ट्रोक. कारण की ज्या ठिकाणी युक्तीचा वापर होत असेल त्यावेळेस सक्तीचा वापर नाही झाला तर युक्तीचा वापर केला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने स्क्वेअर कट. अप्रतिम फटका. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. फटका येतो. चौकार येतो आणि चौकार येत असताना फलकावरती धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या 37. उडरे पाखरा उडून जायचो. हे पाखरू कुठल्या बाजूने उडून जाईल हे देखील मात्र बघायचं आहे. उलटा चेंडू समोरचा पाय पुढे काढला. याही वेळेला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकच्या नात होता. नाही भाई, किस्मत में रोटी तो कहां से मिलेंगे बोटी. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी आव्हान 55 धावांचा आणि त्याच आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत अप्रतिम खेळी पिंपळपळाकरांच्या वतीने. 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या 41 बघायला भेटते. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. क्या बात है, क्या बात है. एनर्जी, ऊर्जा, तीच दस तोच दरारा. प्रयत्नाने नाही माणूस संपत नाही. याला पुन्हा एकदा ब्रँडेड फटका आणि चौकार. देऊया डीजेला संधी. 45 धाव. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 45 धावसंख्या. अनिलची काय जबरदस्त फलंदाजी. त्याला साथ देण्यासाठी मिस्टर रवींद्र आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. कॉल येतोय वाईडचा. जगातली सगळ्यात मोठी लीग म्हणजेच तुम्हाला माहित आहे की IPL. येणाऱ्या 26 तारखेपासून मात्र नक्कीच ही लीग मात्र सुरू होते. अनेक खेळाडू मात्र प्रत्येक संघाचे मात्र फॅन आहेत आणि अनेक खेळाडू प्रत्येक संघाचे फॅन असल्यानंतर नाही या ठिकाणी नक्कीच गोटी नेम नाही, लगोरी नेम नाही. काखेत कळसा गावाला वळसा. समोर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची पूर्ण तयारी. विकेट किपरला संधी होती समोर मात्र डायरेक्ट हिट करण्यासाठी, परंतु नजर चुकीची ठरली. चेंडू डायरेक्ट हिट झाला नाही. फलंदाजाला जीवनदान दिलंय यामध्ये शंका नाही. जर असा चेंडू सोडला तर रात्र दिवस हे मोठेच फटके येतील यामध्ये शंका नसेल. षटकार. कोचरगाव टॉस करण्यासाठी संपर्क साधत आहे. पिंपळपळा संघाचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. आणि नक्कीच एवढा लांबून आलेला संघ आपण बघतो की दुगाव संघ आपण चांगला खेळ केला. आपली चांगली गोलंदाजी बघायला भेटली नाही. अगदी 2.2 चेंडूच्या खेळामध्ये 55 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण केलं. या राष्ट्रवादी चषकामधला हा एक नवीन इतिहास बनतोय.